प्रश्न असा आहे, की डॉक्टरांना नक्की कधी कन्सल्ट करायचं? कोणत्या वेळेला कन्सल्ट करायचं? सगळ्यात पहिला मुद्दा जो कॉमन असतो, प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी येत असतो, तो फीव्हर. फीव्हर जेव्हा येतो, पहिल्या 1 किंवा 2 दिवस आपण त्याची वाट बघू शकतो. आयदर तो फक्त एक्झर्शनमुळे आहे किंवा थोडासा व्हायरल आहे. पहिल्या 2 दिवसात जर ताप कमी नाही झाला, लक्षणं वाढताय, तर नक्कीच तिसऱ्या दिवसाची वाट बघायची नाही. नक्की डॉक्टरांचं कन्सल्टेशन झालंच पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं. यावेळेस डेफिनेटली लवकरच डॉक्टरांचं कन्सल्टेशन झालंच पाहिजे. कारण की हा आयदर मेटाबॉलिझम रिलेटेड इश्यू असू शकतो, हार्मोन्सचा इम्बॅलन्स असू शकतो आणि पर्यायाने त्याचे गार्डिनल साइन्स काही तुमच्या हेल्थशी असू शकतात. तर नक्कीच लवकर डॉक्टरांना भेटलं पाहिजे. तिसरं, चेस्ट रिलेटेड काही डिस्कम्फर्ट असेल, आयदर चेस्ट पेन असेल, घबराट असेल, अचानक घाम येतोय, डाव्या हातात दुखणं किंवा हनवटीत दुखणं, डोकं दुखणं, त्याला रेफर्ड पेन म्हणतो आपण, हे जाणवत असेल, अचानक बीपी वाढल्यासारखं वाटत असेल, चोकिंग सेन्सेशन असेल, अशा वेळेस डेफिनेटली लवकरच डॉक्टरांचं कन्सल्टेशन झालं पाहिजे. चौथा महत्त्वाचा मुद्दा, मेन्स्ट्रुएशन महिलांमधलं इरेग्युलर होतंय, 2-3 महिने पाळी येत नाही, खूप जास्त वाट बघू नका प्लीज. ती हार्मोनची समस्या असू शकते, आयदर थायरॉइड ऑर पीसीओडी या रिलेटेड काही समस्या असू शकते. त्याचं प्रॉपर कन्सल्टेशन होऊन, डायग्नोज होऊन ट्रीटमेंट लवकर सुरू करणं गरजेचं आहे. कारण ही छोटी समस्या नसून ही पुढे जाऊन मोठी समस्या डायग्नोसिस करून पटकन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.